त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थान बनवावं. गावचे सरपंच प्रथम नागरिक संतोषजी गुरव साहेब यांचंही या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल साहेब आपणही मंचावरती येऊन स्थान बनवावं. सुरू होणारा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायचा. तिसरा संघ जो सेमी फायनल मध्ये कोणता दाखल होईल, कारण ऑलरेडी 2 संघ आपण सेमी फायनल मध्ये दाखल झालेले पाहिले. एका बाजूने भराडी कारवांजीवाडी तर दुसऱ्या बाजूने मनोहर स्पोर्ट जो काही कौसुम देवरुख संघ सेमी फायनल मध्ये संघर्ष चिपळूण संघ आणि त्याचबरोबर त्याच्या समोर असेल भराडी कारवांजीवाडी. हे 2 संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि ब गटातून कोणता संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल या सामन्यामध्ये जे पाहायला मिळेल. एका बाजूला रत्नागिरी तालुक्यातील बलाढ्य संघ ताकदवान संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं तो दोस्ती गावकडी, तर दुसऱ्या बाजूला चिपळूण संघाचा आणबान शान म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं तो हिंद विजय चिपळूण संघ. एक तुल्यबळ असा सामना ताकदवान 2 संघांमध्ये होणारी लढत भिडत इथे या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 4 यावेळी चढाई करण्यासाठी इथे सज्ज होतोय नितेश जाधव. हॅलो वेद पाटील इथे आपण पाहतोय चढाई करण्यासाठी दाखल झाले. एक वेगवान खेळासाठी ओळखला जाणारा वेद पाटील. यस बोनस प्लस पॉइंट. लेफ्ट कॉर्नरला इथे फुटवर्क अप्रतिम केलं गेलं. वेगवान असं फुटवर्क पाहायला मिळालं. जर्सी क्रमांक 15 दीपक कश्यप यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जातोय आणि यावेळी चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 11 आकाश शिंदे. या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू आणि रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळासाठी परिचित असणारा हा खेळाडू. बेस्ट रायडर, बेस्ट डिफेंडर, अष्टपैलू खेळासाठी परिचित. आणि त्याच्या समोर वेद पाटील दोस्ती गावकडी संघाचा बेस्ट रायडर. बेस्ट विरुद्ध बेस्ट अशी लढत असणाऱ्या या क्रीडांगणावरती एका बाजूला दोस्ती गावकडी संघाचा वेद पाटील चढाई करताना दिसेल, तर दुसऱ्या बाजूला आकाश शिंदे आपल्याला चढाई करताना इथे पाहायला मिळेल. यावेळी वेद पाटील चढाई करताना 5चा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये. रोहित चौपाळ क्रीडांगणाच्या बाहेर आहे. त्याचबरोबर दीपक कश्यप हाही क्रीडांगणाच्या बाहेर. आणि यावेळी टर्न करण्यासाठी जर्सी क्रमांक 16 बाळकृष्ण कोपटकर. यापूर्वीच्या सामन्यामध्ये आधीच्या सामन्यामध्येही याच्यावरती तिसऱ्या चढाईची जबाबदारी सोपवली जात होती. आणि इथे यावेळी अटॅक केला गेला. स्वप्नील आंबेडकर आणि त्याचबरोबर प्रणील तोडणकर यांचं कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळालं. कारण झाला तो जर्सी क्रमांक 16 घडून खेळणारा बाळकृष्ण कोपटकर. सिंगल पॉईंट इथे मिळालाय तो दोस्ती गावकडी संघाला. यावेळी चढाई करण्यासाठी इथे आपण पाहतोय स्वप्नील आंबेडकर बेस्ट रायडर ऑफ गावकडी. दुसरा बेस्ट रायडर आहे वेद पाटील. नंतर सलग अशा चढाई करताना आपल्याला स्वप्नील आंबेडकर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी 4चा डिफेन्स एक डिफेन्स भेदण्याचा प्रयत्न इथे करताना जिब्रान अलजी आहे, जो अजूनही क्रीडांगणाच्या आतमध्ये एक उत्कृष्ट डिफेंडर म्हणून त्याच्याकडे पाहिले जातो. तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आकाश शिंदे बेस्ट रायडर अष्टपैलू खेळाडू तोही क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे. आणि यावेळी चढाई करण्यासाठी नितेश जाधवला आजमावलं गेलं. छोटा पॅकेटपणा धमाका अशी कामगिरी करणारा हा चिपळूणचा खेळाडू यावेळी रेड पूर्ण करतोय. माघारी परततोय. सुरक्षित क्रीडांगणात परतलेला पाहायला मिळालाय. यावेळी रेड वेद पाटील द रायझिंग स्टार ऑफ गावखडे. वेद पाटील आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळी 4चा डिफेन्स आहे. वेगवान असं खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालंय. इथे मात्र सेल्फ आउट होतोय. हेडलाईन क्रॉस केली गेली. शेवटची लक्ष्मण रेषाची होती ती पार केली जाते. सीतेने जेव्हा लक्ष्मण रेषा पार केली तेव्हा रामायण घडलं. आणि या 2 खेळाडूने लक्ष्मण रेषा पार केली. 2 पॉइंट मिळाले. जर्सी क्रमांक 1 2 पॉइंटचा रेड यशस्वी इथे ठरली. वेद पाटील आणि यावेळी आकाश शिंदे. 2-1 2-2ची फील्ड. डिफेन्स इथे सज्ज झालाय. डाव्या कोपऱ्यामध्ये यश तोडणकर ठरलाय सफल. कोपरा रक्षक गारद. सिंगल पॉइंट यावेळी मिळतोय तो हिंद चिपळूण संघाला. जसाच तसं उत्तर लढत भिडत
एका बाजूला शक्तिमान तर दुसऱ्या बाजूला बलवान, एका बाजूला खली तर दुसऱ्या बाजूला महाबली, असं हे द्वंद्व असणार आहे कबड्डीचं या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा वेद पाटीलने आपलं फुटवर्कचा आजमाईशी ते केली. लेफ्ट कॉर्नरला खेळणारा खेळाडूला इथे गारद केले. यावेळी नितेश जाधव मैदानाच्या बाहेर सिंगल पॉईंट दोस्ती गावखडी संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलाय. आणि चढाई करण्यासाठी इथे आपण पाहतोय रोहित सकपाळ, जर्सी क्रमांक 7. चला कशा चढाई याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतील. आणि यावेळी अपयशी ठरलाय कोण तर विराज तोडणकर. विराज तोडणकरला इथे गारद केले गेले. एक खेळाडू रिलाईव्ह झालाय. दीपक कश्यप रिलाईव्ह होऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल. आकाश शिंदे राईट कॉर्नरला, कॉर्नर इनला इथे खेळताना जर्सी क्रमांक 7 ला इथे आपण पाहतोय रोहित सकपाळ आणि कश्यप आहे. दाबा कोपरा इथे सांभाळताना सिंगल हँडेड तिन्ही खेळाडू इथे असताना यावी भेदण्याचा प्रयत्न, परंतु आकाश शिंदेचा बहारदार टॅकल, सुपर टॅकल. सुपर टॅकलचे 2 पॉइंट इथे मिळतील ते नेविंद विजय संघाला आणि एक सिंगल पॉइंट मिळेल दोस्ती सामन्याला. इथे सुरुवात टाइप ऑफ नंतर आणि रोहित सकपाळ चढाई करण्यासाठी 1-1 2-2 अशी फील्ड. 6चा डिफेन्स स्वप्नील आंबेडकर मैदानाच्या बाहेर आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये सुगन पाटीलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हाताची चलाकी, हाताची सफाई इथे पाहायला मिळाली, चपळता इथे पाहायला मिळते. बोनस पॉइंट मात्र इथे मिळू शकला नाही. जे फुटवर्क होणं आवश्यक होतं ते मात्र झालं नाही. एक पाय बोनस लाईनच्या आतमध्ये आणि दुसरा ऑन दी एअर म्हणजे हवेमध्ये असणं आवश्यक असतं. हे कॉम्बिनेशन पाहिल्यानंतरच बोनस अटेम्प्ट केला जातो, दिला जातो. 3 मोहरे क्रीडांगणाच्या आतमध्ये असताना वेद पाटील चढाई करताना दिसला. लेफ्ट कॉर्नरला खोलवरती गेला. जर्सी क्रमांक 16 मैदानाच्या बाहेर बाळकृष्ण खोपटकर आणि सिंगल पॉइंट दोस्ती गावखडी संघाला इथे मिळतोय. एका बाजूने वेद पाटील खेळ करताना दिसलाय तर दुसऱ्या बाजूला आकाश शिंदे स्वतःला शेवटपर्यंत मैदानात ठेवण्याचा प्रयत्न करताना आणि वारंवार इथे रोहित सकपाळ चढाईचा भार सांभाळताना इथे दिसलाय. सुगन पाटीलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, प्रणील इथे सिंगल हँडेड उभा आहे. विराज आणि स्वप्नील आंबेडकर यांची कव्हरची साखळी इथे सज्ज झाले तर यश तोडणकर चढाईपूर्वीचा डाबा कोपरा इथे सांभाळताना दिसतोय. चढाई केले पूर्ण, मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतलाय. सुपर टॅकल ऑन असेल. एका बाजूला आकाश शिंदे तर दुसऱ्या बाजूला रोहित सकपाळ आणि मध्यभागी वेद पाटील, रायझिंग स्टार ऑफ गावखडी. वेद पाटील डाव्या बाजूला गोलवरती गेला, भेदण्याचा प्रयत्न, मिडल लाईन क्रॉस. सुपर टॅकलचे 2 पॉइंट मिळतील ते चिपळूण संघाला आणि सिंगल पॉइंट इथे मिळेल तर दोस्ती गावखडी संघाला. तर रेड साठी यावी आकाश शिंदे, बेस्ट रायडर ऑफ चिपळूण, हिंद विजय संघाचा हा अष्टपैलू खेळाडू इथे साठी रचली गेले. मिडल लाईन क्रॉस करण्याचा होता प्रयत्न, लॉबीच्या बाहेरून इथे प्रयत्न केला गेला. आकाश शिंदे इथे मैदानाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉइंट इथे मिळाला आहे तो दोस्ती गावखडी संघाचा. रिलाईव्ह झालाय तो वेद पाटील आणि शेवटचा मोहरा इथे गारद करतोय. यावी जर्सी क्रमांक 3 रुशांत शिंदे. 1+2 3 पॉइंट ऑल आउट होतोय तो हिंद विजय चिपळूण संघ. नव्या उमेदीने नव्या विश्वासाने पुन्हा एकदा इथे खेळण्याचा प्रयत्न करताना दिसेल. उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली खेळी रोहितच्या माध्यमातून बोनस अटेम्प्ट करण्यासाठी केलेला प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. चढाई पूर्ण करतोय, माघारी परततोय. सलग 2 वेळा त्याच्या माध्यमातून प्रयत्न पाहायला मिळाले परंतु क्लीनली फुटवर्क होऊ शकलं नाही. त्यामुळे निराश असेल तो रोहित सकपाळ. आणि यावी जर्सी क्रमांक 5 स्वप्नील आंबेडकर. 14-6 असा गुणफलक. 14 गुणांवरती खेळ करताना दोस्ती गावखडी, 6 गुणांवरती खेळ करताना नवी हिंद विजय चिपळूण संघ. आकाश शिंदे बेस्ट रायडर ऑफ न्यू हिंद विजय चिपळूण, अष्टपैलू खेळाडू आहे. फर्स्ट मॅचचाही सामना घेतला, मॅन ऑफ द मॅच ठरला. त्यामुळे दुसऱ्या
सामन्यामध्येही त्याच पद्धतीचा खेळ खेळण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय. चपळ आहे, ऍक्टिव्ह आहे, जिगरबाज असा खेळाडू आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये गोलवरती गेलाय. यस, तोडणकरला हँडच्या स्वरूपात इथे केलं गेलं गाल. सिंगल पॉइंट इथे मिळतोय. तो हिंद विजय आहे चिपळूण संघाला. एका बाजूने वेद पाटील आपल्या संघाला पॉइंट मिळवून देताना दिसलाय, तर दुसऱ्या बाजूला आकाश शिंदे आपल्या संघाला पॉइंट मिळवून देण्याचा प्रयत्न करताना इथे दिसतोय. एक चांगली लढत इथे पाहायला मिळते. रत्नागिरी विरुद्ध चिपळूण असं चाललेलं द्वंद्व आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळते. वेद पाटील चढाई करताना उंच चौडाचा खेळाडू लातेने टिपण्याचा प्रयत्न. इथे चपळता दाखवली गेली. साईड किक्स ही यशस्वी रेडी ते पाहायला मिळाले वेद पाटीलच्या माध्यमातून. आणि इथे शिकार धरलाय तो जर्सी क्रमांक 7 घालून खेळणारा रोहित सकपाळ मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉइंट दोस्ती गावकडी संघाला. फील्ड मध्ये बदल. अमोदला यावेळी सुगंजा जोडीला इथे धाडलं गेले. आकाश शिंदे इथे चढाई करताना इथे दिसतोय. आकाश विरुद्ध वेद असं हे द्वंद्व इथे मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट अशी चाललेली लढत इथे आपण बघू शकतो. यस, बॅकिंग मारण्याचा प्रयत्न होता, उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम कामगिरी याच्या माध्यमातून प्रयत्न पाहायला मिळाले, परंतु या प्रयत्नांना पॉइंटचा टच मात्र मिळाला नाही. निराश होऊन माघारी परतला वाकाश. यावेळी जर्सी क्रमांक 5 स्वप्नील आंबेडकर. कव्हरच्या साखळीमध्ये जिब्रान आणि आकाश शिंदे आहे. लेफ्ट कॉर्नरला जर्सी क्रमांक 4 घालून खेळणारा नितेश जाधव. तर उजवा कोपरा इथे सांभाळताना रुशांत शिंदेला आपण इथे पाहतोय. कॉर्नर इनला जर्सी क्रमांक 16 बाळकृष्ण कोपटकर. आणि मध्यभागी आहे तो स्वप्नील आंबेडकर. रेड पूर्ण केले, माघारी परतलाय. जर्सी क्रमांक 4 नितेश जाधव. आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेला खेळ 15-7 असा गुणफलक. 15 गुणांवरती दोस्ती गावकडी संघ, तर 7 गुणांवरती नवीन विजय चिपळूण संघ. चढाई पूर्ण करतोय, मिडल लाईन वरती येतोय, मिडल लाईन क्रॉस करून बागारी परतलाय वेद पाटील. यांना आजच्या रचनेमध्ये बहारदार खेळ करून आपल्या संघाला आणि त्याचबरोबर कबड्डी रसिकांचं कम्प्लिटली मनोरंजन केलं असं म्हणावं लागेल. आणि याही वेळी यस, कॉर्नरिंगचा खेळाडू जर्सी क्रमांक 16 बाळकृष्ण कोपटकर का मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉइंट दोस्ती गावकडी संघाला. यावेळी थर्ड डू ऑर डाय साठी इथे आजबावला जातोय दीपक कश्यप. पॉइंट साठी ते प्रयत्न केला जाईल, यशस्वीपणे पॉइंट घेणं आवश्यक आहे. आणि हाही खेळाडू उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न इथे करताना दिसलाय. यावेळी लॉबीच्या बाहेर डॅश प्रदीप तोडणकरचा बाहुबली डॅश म्हणू शकतो आपण. सिंगल पॉइंट देऊन जाईल दोस्ती गावकडी संघाला. डिफेन्स लाजवाब कामगिरी करताना इथे दिसलंय. संघाच्या यांच्यामध्ये चाललेले द्वंद्व इथे पाहायला मिळेल. स्वप्नील प्रदीप तोडणकर ही उत्कृष्ट डिफेन्स करताना दिसले. सुगंध पाटीलची कमाल धमाल आणि त्याचबरोबर यश तोडणकरची ही कमाल धमाल आपल्याला पाहायला मिळाली नाहीये, परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याही माध्यमातून त्यांची ही कामगिरी इथे पाहायला मिळेल. परंतु स्वप्नील आंबेडकर चढाई करताना 4 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत. नितेश जाधव डाबा कोपरा सांभाळताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. राईट कॉर्नरला जिब्रान आहे आणि सुरक्षित असा खेळ करताना इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो स्वप्नील आंबेडकर रेड पूर्ण करून बाहेर परततोय. यावेळी जर्सी क्रमांक 11 आकाश शिंदे. आकाशला मात्र पॉइंटचा प्रकाश इथे पाडावा लागेल. आपल्या संघाला कचऱ्यापासून जर बाहेर काढायचं असेल, लीड कमी करायचं असेल, तर आकाशला इथे आपला सर्व गुण संपन्न खेळ करणं आवश्यक असणार आहे. इथे रोखलं गेलं आणि पुन्हा एकदा दमखम दाखवला गेला. स्वप्नील आंबेडकर आणि प्रदीप तोडणकर यांचं कॉम्बिनेशन. आकाश शिंदे लॉबीच्या बाहेर ढकलला जातोय. पॉइंट मिळतोय दोस्ती गावकडी संघाला. आणि एक बोनस पॉइंट मात्र इथे मिळाला आहे, तो हिंद विजय चिपळूण संघाला. परंतु दोस्ती गावकडी संघ इथे खुश असेल, कारण बेस्ट रायडर आकाश मैदानाच्या बाहेर गेलाय. त्यामुळे एक संधी इथे उपलब्ध होईल हिंद विजय संघावरती वर्चस्व निर्माण करण्याची. वेद पाटील जिब्रानच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चढाईपटूचा उजवा कोपऱ्यामध्ये आहे जर्सी क्रमांक 7 जिब्रान अलजी. बचाव कसा खेळ करताना वेद पाटील इथे आपण पाहिलंय. आणि याला माहिती आहे आपल्याला कधी पॉइंट साठी प्रयत्न करायचे, कधी सेफली खेळायचे. भलेबती जाणणारा असा हा खेळाडू वेद पाटील इथे शांतपणे खेळ करताना दिसतोय.
चढाई पूर्ण केली आणि माघारी परतले आणि यावी थर्ड रेड साठी वेद पाटील आणि इथे रायडर झालाय कारण सुपर टॅकलचे 2 पॉइंट इथे मिळतील. सुपर टॅकलचे 2 पॉइंट इथे मिळाले नवीन विजय चिपळूण संघाला. रोहित चप्पाळ रिलाईन झाल्यानंतर लगेच चढाई खेळण्यासाठी दोस्ती गावकडी संघाच्या क्रीडांगणामध्ये दाखल झालाय. अठरा 10 गुणफलक स्वप्नील स्वप्नील आंबेडकर चढाई करण्यात आपण इथे पाहतोय. दोन 1-2 अशी फील्ड कायम असताना मैदानाच्या आतमध्ये 18-10 गुणफलक. चढाई पूर्ण करून माघारी परतोय आणि दरम्यान मध्यंतरासाठी इथे खेळ थांबवला गेलाय. 18-10 गुणफलक. 18 गुणांमध्ये खेळ करताना 18-10 गुणफलक इथे पाहायला मिळतोय. चढाई इथे सज्ज स्वप्नील आंबेडकर बॅकिंग मारण्याचा प्रयत्न होता कॉर्नरच्या दिशेने आणि कॉर्नरला आहे तो नितेश जाधव. यानंतर होणारा सामना श्रीराम दत्त सेवा आरे विरुद्ध चंडिका मालगुण. दोन्ही संघांना दुसरा पुकार. श्रीराम दत्त सेवा आरे गुहागर विरुद्ध चंडिका मालगुण. दोन्ही संघांना दुसरा पुकार. संघ व्यवस्थापक संघटक आपण याची नोंद घ्या. यावी जर्सी क्रमांक 5 हाताचा वापर करण्याचा प्रयत्न इथे केला गेला. धावा केला जातोय आणि जिब्रान अलजीला इथे गारद केले गेले. कोपरा रक्षक जिब्रान मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट दोस्ती गावकडी संघाला. रोहित चप्पाळ यानंतर इथे मात्र न्यू हिंद विजय कसा खेळ करेल, कमबॅक करण्यासाठी ते प्रयत्न करेल का की दोस्ती गावकडी संघ जे लीड आहे ते कायम राखण्याचा प्रयत्न करेल आणि विजय संपादन करेल. रत्नागिरी विरुद्ध चिपळूण असे 2 तालुक्यांमध्ये चाललेले हे द्वंद्व इथे पाहायला मिळते. पंचांनी जे निर्णय दिले पंचांच्या निर्णयाचा सन्मान राखा. सामन्याला इथे सुरुवात होते. पाय उचलतच नाही तो काय एवढी इकडनं दिसतोय. आणि यावी चढाई करताना वेद पाटील जर्सी क्रमांक 1. रेषेमध्ये पाय पडलं झालं ना, पाय उचलायला पाहिजे. 3 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि वेद पाटील चढाई करण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले ते आपण पाहतोय. चढाई पूर्ण केली. मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतले. पाय उचलतच नाही तो रेषेमध्ये काय. जर्सी क्रमांक 7 रोहित चप्पाळ सलग अशा चढाया यापूर्वीच्या रेडमध्ये बोनस पॉईंट आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा करणारा हा खेळाडू. हो विराज इथे निराश आहे कारण त्याच्या जोडीला असलेला साखळीतील खेळाडू स्वप्नील आंबेडकर हा म्हटलं फ्रंटला त्याच्यासोबत येऊ शकला नाही. साखळीची आवश्यकता होती, ती साखळी इथे टर्न झाली नाही, त्यामुळे विराज इथे निराश झालाय. परंतु पॉइंट मिळालाय तो आरे संघाला. जर्सी क्रमांक 1 वेद पाटील 19-13 असा गुणफलक. वेद पाटील एका बाजूने चांगली खेळी करताना इथे दिसलाय. वेगवान असा खेळ करताना तो दिसतोय. चढाई पूर्ण केली. मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतलेला इथे आपल्याला पाहायला मिळाल तो वेद. आणि यावी जर्सी क्रमांक 7 रोहित चप्पाळ. एका बाजूने वेद पाटील दुसऱ्या बाजूने रोहित चप्पाळ. कारण मैदानाच्या बाहेर आकाश शिंदे आहे, त्याला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये आणणं आवश्यक असणार आहे. निविंद विजय चिपळूण संघाकडून जर आपण विचार केला तर आकाश शिंदे रिले म्हणून मैदानात दाखल होणं आवश्यक असेल.
यांनी खोलवरती जाण्याचा प्रयत्न केला परंतु बोनस इथे होऊ शकला नाही. यावी टर्नेड वेट पाटील तिसऱ्या चढाईसाठी फ्रंट लॉक करण्याचा प्रयत्न मिडल लाईन झाला क्रॉस. एक बोला इथे होतोय कारण जर्सी क्रमांक 7 रोहित सकपाळ. उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली खेळी सुगंध पाटील आहे. उजवा कोपरा इथे सांभाळताना इथे दिसतोय. एक उत्कृष्ट चवडा पकडण्यात बाईत असणारा खेळाडू परंतु या सामन्यामध्ये आपला दमखम दाखवू शकला नाहीये कारण त्याला तेवढी संधी तिथे उपलब्ध झाली नाही. कारण चढाईमध्ये वेद पाटील स्वप्नील आंबेडकर बहारदार पॉईंट घेताना आपल्या संघासाठी दिसले. स्वप्नील प्रणील तोडणकरी आपल्या संघासाठी चांगला डिफेन्स करताना इथे दिसला आणि टॅकल स्वरूपात पॉईंट कमी तर रेड स्वरूपात पॉईंट मात्र संघाच्या खात्यामध्ये जास्त जोडले गेले दोस्ती गावकडी संघाकडून. 20-13 असा गुणफलक. 20 गुणांवरती दोस्ती गावकडी संघ तर 13 गुणांवरती खेळ करताना विविध विजय चिपळूण. जर्सी क्रमांक 7 तिसऱ्या चढाईसाठी रोहित सकपाळ. 7 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये बोनस पॉइंट इथे ऑन असेल. सुगंध पाटीलच्या दिशेने चढाईला सुरुवात करताना कॉर्नरला वेद पाटील त्याच्या बाजूला आपण स्वप्नील आंबेडकरला पाहतोय. अमोघ आणि प्रणील तोडणकर यांची साखळी डाव्या कोपऱ्यामध्ये यश आणि इथे अटॅक स्वप्नील आणि स्वराज यांचं कॉम्बिनेशन जे साखळी होती टर्नची जी साखळी होती यांनी इथे कमाल केली आणि या कमाल मध्ये गारद झाला तो रोहित सकपाळ. आणि चढाई करण्यासाठी इथे सज्ज होईल वेद पाटील. 2चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन असेल पण तो चॅलेंज असणार आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती गेलाय. 2+2 4 पॉइंट्स आणि पुन्हा एकदा बहारदार कामगिरी करताना दिसला तो वेद पाटील. आकाश शिंदे ऑल आउट झाले. 7 खेळाडू रिलाईज झाले. मिडल लाईनच्या जवळ झाली सट्टा पाडून आणि आकाश शिंदे सारख्या बेस्ट रायडरला इथे गारद केलं गेले. अप्रतिम टीम वर्क इथे पाहायला मिळते. आकाश शिंदे मैदानाच्या बाहेर जाईल आणि एक टॅकल पॉइंट इथे मिळतोय. दोस्ती गावकडी संघाला काय खेळाचं प्रदर्शन केले या खेळाडूने. एकजूट इथे पाहायला मिळाले. वेद पाटीलची पूर्ण चढाया त्यानंतर स्वप्नील आंबेडकरचा चांगला सपोर्ट डिफेन्स मध्ये जर आपण पाहिलं तर विना तोडणकर आणि प्रणील तोडणकर बंधूंचं कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळालं. एक टर्नची जी साखळी आहे ना ती अप्रतिम कामगिरी बजावताना इथे दिसली. सर्व गुण संपन्न असा खेळ रत्नागिरी संघाच्या या खेळाडूंकडनं पाहायला मिळालाय. दोस्ती गावकडी संघाकडनं पाहायला मिळालाय. 26-13 असा गुणफलक. 13 गुणांची बनत घेऊन खेळ करत असताना दोस्ती गावकडी संघ तर 13 गुणांनी पिच वरती आपण पाहतोय तो हिंद विजय चिपळूण संघ कमबॅक करू शकेल का येणाऱ्या काळामध्ये हे इथे आपल्याला पाहावं लागेल. रोहित सकपाळला इथे शांत राहून चालणार नाही. आपला जो दमखम आहे आपलं जे सामर्थ्य आहे हीच ती वेळ आहे आपले सामर्थ्य दाखवायची. हीच ती वेळ आहे आपल्या बहादार खेळ करण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची. कारण इथे जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलात ना तर तुम्ही या क्रीडांगणावरती प्रसिद्ध होणार आहात. जर्सी क्रमांक 1 वेद पाटील इथे साइड किकच्या माध्यमातून मोहरा गारद करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळालाय. आणि निविंद विजय चिपळूण संघाकडनं जर विचार केला ना तर वेद पाटीलच्या सातत्यपूर्ण कामगिरीला रोखणं आवश्यक आहे. परंतु वेद पाटील इथे मात्र थांबायचं नावच घेत नाहीये. प्रत्येक रेड मध्ये पॉइंट घेताना इथे दिसलाय. बहादार खेळाचं प्रदर्शन करताना इथे पाहायला मिळालंय. 27-13 दोस्ती गावकडी 27 गुण. निविंद विजय चिपळूण 13 गुण. चौडा इथे पकडला जातोय. सुगंध पाटील आतापर्यंत त्याला शांत खेळ करताना पाहायला मिळाला. तो सुगंध पाटील इथे रोहित सकपाळला टॅकल करताना पाहायला मिळतोय. आणि असे चौडे पकडण्यात माहीर असणारा हा खेळाडू जो आतापर्यंत त्याला संधी मिळाली नव्हती परंतु इथे मात्र संधी मिळाली. रोहित सकपाळचं थोडंसं लेझी फुटवर्क झालं. जास्त सेकंदांचा वापर इथे केला गेला
चढाई करण्यासाठी दाखल झालाय तो वेद पाटील. इथे मात्र स्वतःला विश्रांती देताना दिसतोय. रिलॅक्सपणे खेळ करतो. चढाई पूर्ण केली. मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतले. प्रत्युत्तर देण्यासाठी ऋषांत शिंदे. चढाई पूर्ण करून माघारी परततोय वेद पाटीलने आजच्या रचनेमध्ये प्रभावित करणारा खेळ केलाय आणि कम्प्लिटली चिपळूण संघालाही अचंबित करून सोडले. त्याने आपल्या बहादर खेळावरती जिब्रानच्या चेहऱ्यावरती ही निराशा आहे. जिब्रानने जर इथे आणखी एक दर्जेदार टॅकल केला ना तर तोही कॉन्फिडन्स मध्ये खेळण्यासाठी इथे सज्ज होईल. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं शिल्लक. 28 गुणांवरती दोस्ती गावखडी संघ तर 13 गुणांवरती हिंद विजय चिपळूण. या 5 मिनिटांमध्ये यानंतर कसा खेळ खेळला जाईल इथे थर्ड रेड साठी स्वप्नील आंबेडकर मैदानाच्या आतमध्ये 4चा डिफेन्स इथे पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नरला जर्सी क्रमांक 4 नितेश जाधव आणि राईट कॉर्नरला इथे सज्ज झालाय. यावेळी फ्रंट लॉक करण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू ठरतील असफल. 2 पॉइंट इथे मिळत आहेत दोस्ती गावखडी संघाला. निमित्त विजय चिपळूण संघ इथे मात्र निराश असेल. आणखी एक दर्जेदार टॅकल स्वप्नील आंबेडकर. प्रनिल तोडणकरचा बहारदार टॅकल इथे पाहायला मिळालाय आणि त्याच्या जोडीला विराज. या तोडणकर बंधूंनी मात्र कमाल धमाल केलेली पाहायला मिळते. आणखी एकदा इथे ऑल आउट होतोय तो हिंद विजय चिपळूण संघ. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक. आकाश शिंदे मैदानाच्या आतमध्ये वेगवान असा खेळ करताना इथे दिसलाय. डाव्या बाजूने चढायला सुरुवात करायची. उजव्या बाजूने मोठ्याने यायचं. इथे भेदण्याचा प्रयत्न झाले. क्रॉस इथे बंपर धमाका आहे. 1 2 3 आणि इथे मोहरे गारत असतील. 1 2 3 4 आपल्याला पाहायचंय पंचांच्या माध्यमातून इथे निर्णय काय येतोय. ऑफिशियल टाइम ऑफ इथे घेतला जातोय आणि यावेळी वेद पाटील 34 गुणांवरती दोस्ती गावखडी संघ आणि 17 गुणांवरती खेळ करताना दिसतोय ना तर हिंद विजय चिपळूण संघ. अजूनपर्यंत आपल्या बाजूने हा सामना इथे झुकून ठेवला आहे. तर दोस्ती गावखडी संघाच्या बहारदार खेळाच्या जोरावरती या सामन्यामध्ये चांगलं वर्चस्व इथे निर्माण केलेलं पाहायला मिळते. सामन्याला इथे पुन्हा सुरुवात होते. आकाश 3चा डिफेन्स आहे. सुपर टॅकल इथे ऑन असेल. विराज डाव्या बाजूला मध्यभागी कोबरा लक्षकाला अँटनचा केला स्वीकार. विराज मैदानाच्या बाहेर. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ इथे शिल्लक. वेद पाटील स्वतःला इथे सावरताना दिसलाय. चांगला प्रयत्न इथे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगले प्रयत्न आतापर्यंत याने इथे केलेत आपल्या संघासाठी. यशस्वी खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. मिडल लाईन वरती इथे उभा राहतो तो वेद. चढाई पुढे गेले. मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतले. यावेळी आकाश करण्याचा प्रयत्न. स्वतःवरचा नियंत्रणाचा ताबा मात्र इथे ढासळलाय. त्यामुळे स्वप्नील आंबेडकर मैदानाच्या बाहेर जातोय. सामन्याला इथे होते सुरुवात. ऑलआउटचा खतरा असताना शेवटचा मोहरा. वेद पाटील चढाई करण्यासाठी हिंद विजय चिपळूण संघाच्या क्रीडांगणामध्ये इथे दाखल झालाय. साथी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये डाव्या बाजूने चढायला केलेली सुरुवात. लाथेने टिपण्याचा प्रयत्न करतानाही ते आपल्याला वेद पाटील आपण इथे पाहतोय.
पाटील इथे बाद होतोय. शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे आणि आम्ही सुगंध पाटील प्रथमच चढाई खेळण्यासाठी नवीन विजय चिपळूण संघाच्या क्रीडांगणामध्ये इथे दाखल होतोय. 16 गुणांनी अजूनही पिछाडीवरती आहे तो नवीन विजय चिपळूण संघ. सुगंध पाटील आपला अनुभव इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवताना इथे दिसतोय. याला माहिती आहे आपल्याला इथे पॉईंट नाही मिळाला तरी चालेल, परंतु जास्तीत जास्त वेळ आपण इथे वापरायचा. इथे गारद होईल. ऑल आउट होतोय. सदस्य गावकडे 3 पॉईंट इथे मिळतील. रवी आकाश शिंदे बॅकिंग मारण्याचा प्रयत्न इथे करताना दिसलाय. 2 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जातील. 2 पॉईंट इथे मिळत आहेत. शेवटचा 1 मिनिट इथे शिल्लक आहे आणि खूप काही करायचं आहे. खूपच पिछाडीवरती आहे. वो टेक्निकल द्या, वो टेक्निकल द्या. टाइमपास चढाई करताना इथे स्वप्नील इथे दिसतोय. रेल्वेने माघारी परतलाय आणि यावी आकाश मात्र इथे आपल्या संघासाठी पॉईंट मिळवताना दिसतोय, परंतु खूप उशीर झालाय. इथे कुठेतरी लवकरच आधीच आक्रमण करणं आवश्यक होतं, आक्रमक होणं आवश्यक होतं. ते मात्र इथे झालं गेलं नाही. त्यामुळे दोस्ती गावकरी संघाने मात्र सेकंड हाफ मध्ये बहारदार खेळ करून आपल्याकडे एक चांगला लीड इथे कायम राखलाय. इथे चपळता दाखवली गेली. एक सिंगल पॉईंट इथे मिळालाय. औपचारिकता इथे उरली. 26-37 असा गुणफलक. काही सेकंदांचा अवधी इथे शिल्लक आहे आणि सेमी फायनल मध्ये दाखल होणारा 3रा संघ इथे काही सेकंदामध्ये जाहीर केला जाईल. आपण पाहतोय 37 गुणांवरती खेळ करताना दोस्ती गावकडी 26 गुणांवरती आहे तो नवीन विजय चिपळूण संघ. सामना होतोय ते समाप्त आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय दोस्ती गावकडी संघ. सेमी फायनल मध्ये दाखल होणारा 3रा संघ दोस्ती गावकडी. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन.